त्याला जाऊ दे ना, त्याला घेऊ दे खांद्यावरती. आता अविनाश जाधव थोडे दिवस आपल्या बरोबर संवाद साधतील. ही दृश्य आपण पाहतोय. मनसे नेते अविनाश जाधव आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते सुद्धा या मोर्चात सहभागी झालेल्यांशी संवाद साधणार आहेत. तर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि आता अविनाश जाधव मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मराठी अस्मितेसाठीचा हा मोर्चा व्यापाऱ्यांनी त्या दिवशी मोर्चा काढलेला होता आणि आता त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी अस्मिता दाखवण्यासाठी, मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून मनसे, ठाकरेंची सेना आणि मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चा काढला. आधी त्याला परवानगी नाकारण्यात आलेली होती. त्यानंतर निघालेला हा मोर्चा सध्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहे आणि आता पोलिसांनी अविनाश जाधव यांना सोडून दिलं. त्यानंतर अविनाश जाधव या ठिकाणी दाखल झालेत. मोर्चाच्या ठिकाणी ते दाखल झाले. अविनाश जाधव हे या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेल्यांशी संवाद साधणार आहेत. तर इथे मराठीचाच माज चालणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आणि अशीच एकजूट ठेवा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, मराठी आहोत असंही संदीप देशपांडे म्हणाले. मनसे, ठाकरे सेना आणि मराठी एकीकरण समितीचा हा मोर्चा अमराठी व्यापाऱ्यांच्या मुजोरीला त्या दिवशी जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला हे मोर्चाद्वारे उत्तर आहे. आदरणीय राष्ट्रपतींना वंदन करून तुमच्याशी बोलतो. खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनमधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता. मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय. मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.